नमस्कार. विकर्णाच्या वरती भीमानं वार केला तेव्हा भीमही क्षणभर हळहळला होता. पांडवांच्या मनामध्ये देखील विकर्णाच्या विषयी सहानुभूती होती, म्हणून विकर्णाच्या मृत्यूच्या वेळी त्यांच्याही डोळ्यामध्ये आसू आली होती. विकर्णाचा मृत्यू टाळू शकलो असतो का असा विचार त्यांच्या मनामध्ये येत होता, पण या मृत्यूविषयी कृष्णाच्या मनात मात्र कोणत्याच भावना नव्हत्या. तो हसला आणि म्हणाला की मला याचं वाईट अजिबात वाटत नाहीये. अर्जुन म्हणाला, का वाटत नाहीये? त्याने तर आपल्याला मदत केली होती. अर्जुनाचे प्रश्न संपत नाही आहेत. युद्ध संपत आलं पण अर्जुनाचे प्रश्न काही संपत नाहीयेत. तेव्हा भगवंत अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, मित्र आणि कुटुंब याच्यापेक्षाही सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली असेल तर ते धर्माचं अधिष्ठान. आणि हे धर्माचं अधिष्ठान प्रत्येकाने जपलं पाहिजे. विकर्णाला धर्माचं अधिष्ठान होतं का? धर्माची जाणीव होती. द्रौपदी सोबत जे घडतंय ते वाईट आहे याची जाणीव होती. अभिमन्यू सोबत जे घडतंय ते चूक आहे याची जाणीव होती. पण नुसती जाणीव असून उपयोग नसतो, त्यासाठीची कृती घडली पाहिजे. लक्षात. द्रौपदीला वाचवण्यासाठी विकर्णाने कृती केली असती तर कदाचित त्याला त्याचा फटका सहन करावा लागला असता, पण तो गप्प बसला. त्यानं फक्त आपला निषेध नोंदवला, आपला विरोध नोंदवला. धर्माची जाणीव होती, अधिष्ठान नव्हतं. धर्म ही जाणीव होण्याची गोष्ट नाहीये, पालन करण्याची गोष्ट आहे. धारयति इति धर्माः, हे लक्षात ठेवायचं. जर विकर्णाने आपल्या बंधूंना विरोध करून ती कृती होण्यासाठी रोखण्यासाठीचे प्रयत्न केले असते, त्यात तो मृत्यूपंथाला जरी गेला असता तरी त्याला दिव्यत्वाचा दर्जा मिळाला असता, हे लक्षात ठेवा. आपलं असंच आहे ना, पाप असतं ते, करू नये असं आपण सांगतो खरं, पण बऱ्याच वेळेला करतो सुद्धा. म्हणजे निवडणुकीत मतदान करणे हे माझं कर्तव्य आहे, धर्माची गोष्ट आहे, माझं कर्तव्य आहे. मतदान केलं पाहिजे, केलंच पाहिजे असं मी रोज म्हणतो. आणि आपल्या जवळच्या माणसांना फोन करून सांगतो, किमान डिझेलचे पैसे, पेट्रोलचे पैसे, जाण्या येण्याचे पैसे मिळाले तर बरं होईल, आम्ही येऊन मतदान करून जाऊ. कोणी कॉल केलाच नाही म्हणतो ना आपण. तसं जाणीव आहे मतदान केलं पाहिजे याची, पण कोणीतरी पैसे दिले पाहिजेत. मी माझे पैसे का खर्च करू? गेल्याने माझे पैसे संपतील, प्रवासात तिकिटात संपतील, मग मला जाऊन काय उपयोग, असा विचार करणारे, धर्माची जाणीव असताना पालन करत नाहीत. हे सगळे विकर्ण आहेत. मतदान केलं पाहिजे म्हणणारे पण जाण्यासाठी कोणीतरी पैसे दिले पाहिजेत म्हणणारे विकर्ण आहेत. अशा विकर्णाच्या मृत्यूवर भगवंताला दुःख वाटत नाही. सोपं सांगतो, काही वाटत नाही दुःख. खरं तर ते धर्म आहे आणि मला त्या धर्माचं पालन करण्यासाठी जायचं आहे, हे ज्याच्या मनात येतं ना तो खरा धर्माचं पालन करणार. त्यामुळे भगवंत म्हणतात, मित्र आणि कुटुंब याच्यापेक्षा धर्माचं अधिष्ठान सर्वोच्च आहे. तिथे मला ते काम केलंच पाहिजे. विकर्ण चुकला होता, त्यामुळे विकर्णाच्या मृत्यूचा अजिबात दुःख मला वाटत नाही. विकर्णाचा मृत्यू झाल्यानंतर 98 संपलेत आणि आता हा आडवा तिडवा उभा भीम युद्धभूमीवरती हिंस्त्र श्वापदासारखा, सिंहासारखा आपली शिकार शोधण्यासाठी फिरतोय. उरलेत 2, दुःशासन आणि दुर्योधन. आणि या दोघाच्या साठीच अत्यंत कठोर शपथा भीमाने घेतलेल्या आहेत. कठोर शपथा आहेत. म्हणजे त्या हस्तिनापूरच्या राजमहालात जेव्हा द्यूत खेळला जात होता, त्या सगळ्या प्रकारानंतर भीम जेव्हा उठून उभा राहिला होता आणि भयंकर शपथ घेत होता, मी कुंतीपुत्र भीम शपथ घेतो की म्हणून म्हणत होता की या दुःशासनाचं रक्त पिईन, याच्या रक्तानेच पांचालीच्या मोकळ्या केसांना धुवून काढेन, तेव्हाच पांचाली तिचे केस बांधेल. हे जेव्हा तो म्हणत होता तेव्हा सगळं सभागृह सुन्न झालेलं होतं.
कौरवांचा जसा जसा खात्मा होऊ लागलाय तशी तशी भीमाची नजर पुढच्या कौरवाला शोधतीये आणि आता 98 मेल्यावरती 99वा शोधण्यासाठी भीम वेड्यासारखा फिरतोय आणि तो सापडतोय का दुःशासन यासाठी बघतोय. हस्तिनापूरच्या राजमहालामध्ये संजय धृतराष्ट्राला सांगतोय, महाराज, एखाद्या जंगलात भुकेला सिंह आपल्या शिकारीच्या शोधात जसा विचित्र फिरतो ना, तसा भीम मला मैदानावर फिरताना दिसतोय. कुठलाही कौरव उरलेले 2 जण जर याच्या हाती लागले तर या क्षणी त्यांचा जीव घेईल अशी स्थिती मला दिसतीये महाराज. आणि हे वाक्य ऐकल्याबरोबर बाजूला उभी असलेली गांधारी अत्यंत भयग्रस्त स्थितीमध्ये येते आणि तिला वाटतंय की काय होईल. माझा दुःशासन आज भीमाच्या नजरेसमोर येऊ नये, तो कधीच येऊ नये. युद्धभूमीवरून एवढा लांब जावा की त्याचं दर्शन सुद्धा भीमाला होऊ नये. कारण भीमाच्या हातात तो लागला तर माझ्या दुःशासनाचं काही खरं नाही याची जाणीव तिला होतीये आणि ती मनोमन देवाची प्रार्थना करतेय, देवा माझ्या दुःशासनाला लपव रे. बघा, त्या अवस्थेत सुद्धा आई माझ्या दुःशासनाला यश दे रे म्हणत नाहीये, कारण तिला माहित आहे आता यश मिळणे नाही, अजिबात मिळणे नाही. आणि भीम युद्धभूमीवर इकडे सारखा फिरतोय. त्या फिरता 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 अचानक त्याच्या दृष्टीसमोर दुःशासन येतोय आणि भीम दुःशासनाला युद्धासाठी ललकारतोय. मल्लयुद्ध, गदायुद्ध कोणतंही असो, चल ये समोर म्हणतोय. आणि या ललकारण्यामुळं घाबरलेल्या दुःशासनाला भीमाच्या सोबत युद्ध करावं लागतंय. खरं तर चांगला योद्धा म्हणून दुर्योधनाचं नाव घेता येऊ शकेल. दुःशासन हा काही फार ताकदवान, शक्तिशाली, शूर योद्धा होता त्यातला भाग नाही. त्याला भीमाच्या समोर आपली शक्ती काय आहे याची जाणीव सुद्धा होती आणि तो भीमासोबत युद्ध करायला तयार होतोय. थोडा वेळ गदायुद्ध चालतंय. गदायुद्धामध्ये दुःशासनाची गदा गळून पडतेय. भीमच तो प्रचंड शक्तीनं दुःशासनावर तुटून पडलाय. दुःशासनाची अवस्था सिंहाच्या तोंडात सापडलेल्या शेळीसारखी झाली. सुटताही येत नाही, युद्धही करता येत नाही, प्रतिकारही करता येत नाही. अशा अवस्थेमध्ये भीम करेल ते सगळं सहन करण्याचे दुःशासनासमोर पर्याय नाही. तरीही निकराचा प्रतिकार करायचा म्हणून मल्लयुद्धामध्ये भीमासोबत तो बऱ्यापैकी प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतोय. कधी निष्ठून जाणे, कधी बाजूला सरकणे, कधी भीमाला हुलकावणी देणे, अशा सगळ्या प्रकाराला तो प्रयत्न करतोय. पण भीमाच्या तावडीत सापडलेला तो इकडे तिकडे थोडासा दूर गेला तरीही भीम त्याला पकडतो आणि आपल्या बगलेत तो अडकवून टाकतोय. सगळी युद्धभूमी बघतेय, दुर्योधन बघतोय, संजय बघतोय, धृतराष्ट्र ऐकतोय, गांधारी ऐकतेय आणि या सगळ्यांना आता जाणीव होतेय की भीमाच्या तावडीत सापडलेला दुःशासन आता वाचणे शक्य नाही आणि सगळेच या युद्धाच्या परिणामाकडे गांभीर्याने बघतायत. बघूया पुढच्या भागात काय होतंय ते.